मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. पीएम किसानचा 22वा हप्ता, नमो शेतकरीचा 8वा हप्ता, लाडक्या बहिणीला संक्रांतीची गोड भेट 3,000 की 4,500 रुपये आणि सोबतच कर्जमाफीबद्दल जी काही 2 कागदपत्र द्यायची त्याबाबतचं नेमकं अपडेट आणि येत्या 26 जानेवारी रोजी सगळ्यात महत्त्वाची खुशखबर की केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचं विशेष गिफ्ट मिळणार आहे. ते पुराव्यासह मी तुम्हाला देणार आहे आणि त्याची माहिती पुढच्या 1-2 मिनिटामध्ये देत आहे. तेव्हा तुमच्याही मनात आता लवकरात लवकर उत्सुकता निर्माण झाली असेल की आम्हाला काय फायदा भेटणार आणि कसं भेटणार. याबाबत लवकरात लवकर माहिती दिली पाहिजे, कारण तुमच्या आमच्या मनामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भिकारी हा शब्द वादग्रस्त ठरेल, परंतु लाचार आणि आगतिक बनवलेला आहे, आशावादी बनवलेला आहे की तुम्ही तुमचा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उघडा आणि त्याच्यावर तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसतील की शेतकऱ्यांच्या खात्याला 5 मिनिटापूर्वी नमो शेतकरीचा अमका अमका हप्ता जमा झाला. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, 26 जानेवारीला विशेष अनुदान, मोदी साहेब टाकणार 15,000. म्हणजे तुम्हाला आम्हाला एवढं परावलंबी आणि डिपेंडंट बनवून ठेवलेलं आहे या सरकारी व्यवस्थेनं की तुमच्या आमच्या हातात काहीच ठेवलेलं नाही. आणि याच्यामध्ये जे काही सरकार घोषणा करतं ती घोषणेवर तुम्हाला आम्हाला अवलंबून राहावं लागतं, डिपेंडंट राहावं लागतं. तुम्ही बघा, आपल्यातलेच काही भैताड बेलणे हरामखोर असे आहेत की आपल्याच लोकांना चुत्या बनवायचे धंदे हे करतात. शेतकऱ्यांना तर कोणीही येतं आणि चुत्या बनवून सोडून जातं, परंतु आजकालच्या काळामध्ये हे एवढे पत्रकार झालेले आहेत की त्यांना जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटलं जायचं तर तो आता बाजारस्तंभ करून टाकलेला आहे. त्यांना कोणाचा धाकच राहिला नाही, कारण 22 वर्षाची पत्रकारिता करत असताना, वेगवेगळ्या माध्यमातून लिहित असताना, सदर लिहित असताना, स्तंभलेखन करत असताना आम्हाला असं जाणवलं की मी जर एखादा लेख लिहिला तर मला तो तीनदा वाचून काढावा लागायचा, दुरुस्त करावा लागायचा, त्याच्यासाठी 1760 कागद जाण करावी लागायची. आणि ते पाठवल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही त्या वृत्तपत्राच्या संपादकीय विभागाकडे तो लेख पाठवला जायचा तर त्याच्यावर संपादकीय संस्कार व्हायचे, उपसंपादक, आणि नंतर मग त्याचं प्रूफ रिडिंग वगैरे काढलं जायचं. आणि त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये एखादं वाक्य जर आक्षेपार्ह वाटलं तर लगेच त्या संपादकीय विभागाकडून फोन यायचा की या वाक्यामध्ये अशी अशी दुरुस्ती आपल्याला करावी लागते किंवा ती दुरुस्ती करायची. बऱ्याचदा बातम्या लिहित असताना शीर्षकं भडक असायची तर त्या शीर्षकांना सुद्धा सौम्य केलं जायचं की कुठल्या तरी कुणाच्या तरी विरोधात नसावं, कुणाच्या तरी भावनेला हात घालणारं नसावं, कुणाची तरी दिशाभूल करणारं ते नसावं. मात्र आता या गल्ली बोळात दगडाखाली इतके पत्रकार झालेले आहेत की त्यांना कुठलीच संहिता राहिलेली नाही की कोणीही उठतं, काखेतलं काढतं आणि बाजारात मांडतं. सरकार बी उठतं, सकाळी झोपेतून उठतं, काखेतलं काढतं आणि बाजारात मांडतं. त्याचा काहीच विचार करत नाही. त्याचे यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी कुठल्या गोष्टीची काहीच गरज नसते त्यांना पडताळणी करायची. सरकार येतं आणि लगेच सकाळी उठतं की आता इथून पुढं विद्यार्थ्यांना तांदळाचं वाटप करायचं नाही, कारण लॉकडाऊन सुरू आहे, शाळेतली खिचडी शिजणं बंद झालं तर मास्तर लोक तांदूळ गायब करतात. तर आता पोरांना तांदळाचे पैसे त्यांच्या खात्यातच जमा करायचे. मग ते पहिले दुसरीचे पोरग त्या बाजारांना हेही माहीत नसतं की 10 वर्षाच्या आतल्या पोराचं खातं निघत नाही, हा रिझर्व्ह बँकेचाच नियम आहे. त्यांना काय काखातलं काढायचं आणि बाजारात मांडायचं. लगेच कुठले तरी महिला आणि बालकल्याण मंत्री उठतात आणि लगेच सांगतात 18 सप्टेंबरला लगेच आदेश काढतात की आता लाडक्या बहिणीच्या खात्यातून 15,000 लोकांना पैसे खाल्ले, म्हणजे पुरुष लाभार्थी निघाले. मग पुरुष लाभार्थ्यांना पैसे काढले आणि तुम्ही काय झोपले गेले होते का? तुमचं त्या सर्व्हर सॉफ्टवेअर बनवणाऱ्यानं काय दारू पिली होती का त्यावेळेस की त्यांना व्हॅलिडेशन करता आलं नाही का? की लिंग व्हॅरिफिकेशन त्यांना करता नाही का? स्त्रीलिंगी आहे का पुरुषलिंगी आहे? आधार कार्ड काढताना, बँकेचं खातं काढताना, पॅन कार्ड काढताना, दोन्ही एकमेकांना जोडताना आमचं जेंडर व्हेरिफिकेशन झालं. जेंडर असल्याशिवाय ते मॅन्डेटरी असतं, त्याच्याशिवाय आधार कार्डच निघालं नाही. आणि मग तुम्ही ज्यावेळेस लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर तुम्ही नारी शक्ती पोर्टलवर आणि लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर ज्यावेळेस लाडक्या बहिणीचे अर्ज दाखल केले गेले तर त्यावेळेस तुम्ही व्हॅलिडेशन केलं नाही का? मुद्दामून या लोकांनी केलं नाही. बरं, 4,000 कोटीचा कितीतरी कोटीचा घोटाळा झाला म्हणून 4,000 का कोणतरी शेतकरी काळ्या यादीत टाकले. कशामुळे? पीक विमा घोटाळा झाला. अरे पीक विमा घोटाळा करायला शेतकरी, तुम्ही ज्यावेळेस शेतकरी एखादा डुप्लिकेट सातबारा जोडतो तर त्यावेळेस तुमचं सॉफ्टवेअर सर्व्हर काय झोपलेलं असतं का? तुमच्या आत वगैरे काय दारू पिऊन असतात का? तुम्हाला व्हॅलिडेशन करता येत नाही का? शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकणारे तुम्ही कोण? पण बोललं तर लगेच काल संग्राम पाटील ते ब्रिटनचे नागरिक येतं
ते विमानतळावर उतरले की लगेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, कारण सरकारच्या विरोधात पण बोलायचं जमत नाही. 22 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये अनेक बातम्या लिहिल्या आम्ही, की शोध पत्रकारिता केली, अनेक भ्रष्टाचार उघडकीस काढले, परंतु आता बोलायची हिंमत होत नाही. बातमी लिहितानी, मजकूर लिहितानी लगेच दगड कधी अंगावर येतील सांगता येत नाही. मागा असंच आम्ही ते 18 सप्टेंबरला सरकारनं लाडक्या बहिणीचा आदेश काढला की केवायसी करा. बरं, या केवायसीतून काय पडताळणी केली सरकारनं, की लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर काय केलं, की त्या महिलेचं, लाभार्थी महिलेनं स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकलं, त्याच्यानंतर तिच्या मोबाईलवर OTP आला, OTP आल्याच्या नंतर त्याला सबमिट केलं, त्याच्यानंतर नवऱ्याचं आधार कार्ड टाकलं, नवऱ्याचा OTP टाकला. फक्त याच्यातून एकच गोष्ट सिद्ध झाली, की नवऱ्याचं आधारला मोबाईल आणि दोन्ही एकमेकांना लिंक आहेत का नाही. त्याच्यानंतर बाईचा आधार आणि मोबाईल एकमेकांना लिंक आहेत का नाही, आणि ज्यांनी लिंक नाहीत त्यांनी आधार सेंटरवर जाऊन काय केलं, की त्या आधारला मोबाईल नंबर लिंक केले आणि त्याच्यासाठी 125 रुपये मातीत घातले, हजारो रुपये सरकारनं त्याच्यातून कमावले. सरकारनं घोषणा केली की आजपासून 1 नेशन 1 टॅक्स, GST फक्त एकच कर राहील. खाण्यापिण्यावर, मिठावर पण GST लावली, की ज्या महात्मा गांधीनं मिठाचा सत्याग्रह केला आणि इंग्रजी सत्तेला घाम फोडला शांततेच्या मार्गानं, तर त्या मिठाला पण या लोकांनी सोडलं नाही, शाळेच्या साहित्याला पण सोडलं नाही, की त्याच्यावर पण कर लावले. बरं, देतात ह्याचं काय उपकार करतात का? स्वतःचे घरदार काय प्लॉट विकून द्यायला लागले काही पैसे? आपलेच पैसे, आपल्याच कराच्या माध्यमातून तुमच्या आमच्याकडूनच लुटलेले पैसे हे आपल्यालाच वापस द्यायला लागले, आणि असं द्यायला लागले की जसं काय उपकार करायला. बरं, आपल्यातले भरताड बेलणे असे की आमच्या इकडं जमिनी वावरं खरडून गेले, शेती सगळी धुवून गेली, आणि ती धुवून गेल्याच्या नंतर मग यांनी मदत जाहीर केली दुष्काळी 32,000 कोटीची का काय. बरं, छाती फुगू फुगू सांगतात आता की आम्ही मदत केली, आम्ही शेतकऱ्यांसाठी हे केलं. अरे तुम्ही शेतकरी सगळे मातीत घातले रे. ज्यावेळेस आमचा शेतकरी कसा बी कापूस पितकू लागला तर त्यावेळेस त्याच्या उरावर एकाधिकारशाही बसवली. त्याच्यानंतर अजूनही आमच्या शेतमालाला हमी भाव भेटत नाही. पूर्ण परावलंबी शेती करून टाकली आमची. आम्ही घरचं बियाणं ठेवायचं तर ते पण पेरू शकत नाही, आता उगवतच नाही. सगळं संकरित करून ठेवलं सगळं. त्याच्यानंतर त्या यादी जाहीर केली दुष्काळीची. तर यादी जाहीर केल्याच्या नंतर त्याच्यातले मुद्दाम काही तालुके वगळले, आणि वगळल्याच्या नंतर संध्याकाळी पुन्हा घोषणा केली की हे बी तालुके समाविष्ट केले. मग आमच्याच बापानं कसं केलं, हे आमचेच भायताड बेडणे स्वतःच्या बापाला, जन्मदात्या बापाला विसरले. हे त्याची बाप झाली. फेसबुकला स्टेटसला फोटो, याला फोटो, त्याला फोटो, की या नेत्यानं केलं, त्या नेत्यानं केलं. अरे कशाला? हे आपलेच लोक आहेत, कोणतरी आपल्यासोबतच बेमान झालेले. शेतकऱ्यांची कोणती जात नसते, शेतकऱ्यांचा कोणता पक्ष नसतो, शेतकऱ्यांचा कोणता धर्म नसतो, आणि शेतकऱ्याचा फक्त एक असती, ती फक्त दुःखाची मुकी वेदना असते. तर त्या मुक्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम करा, आणि जो कोणी वाचा फोडत असेल तर त्याच्या पाठीमागे उभं राहा, आणि ज्याच्या पाठीमागे शेतकरी उभं राहत असते तर त्यानं शेतकऱ्याला कधीही बेमान होऊ नये, हे आमची नम्र अपेक्षा. तुम्हाला काय वाटतं, काय शिव्या घालायच्या त्या कॉमेंट बॉक्समध्ये घाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नसेल आवडला तर कॉमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे, त्याच्यात काय लिहायचं ते लिहा. धन्यवाद.